रामकृष्ण हरी. मागील व्हिडिओत आपण प्रेमरूप अशा भक्तीचे लक्षण आणि उदाहरण पाहिलं. आज आपण प्रेमरूप असणारी भक्ती ही फलरूप आहे. ती प्रेमरूप भक्ती ही तर कर्म, ज्ञान आणि योग यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कर्म, ज्ञान आणि योग हे तिघेही भगवंताच्या प्राप्तीचे साधन आहेत, परंतु या तिन्हीमध्ये भक्ती सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या तिन्हीमध्ये वर्ण, आश्रम, अधिकार इत्यादीचा विचार केलेला असतो. त्याच्याबरोबरच त्यामध्ये पतन होण्याचे भयसुद्धा असते. पण खऱ्या भक्तीमध्ये भगवंतांचे पुरे सहाय्य असते. या कारणाने कोणतेही भय नसते. तसेच या भक्तीमध्ये स्त्री, पुरुष, ब्राह्मण, शूद्र इत्यादी सर्वांचा अधिकार असतो. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, जे लोक अशी ही भक्ती जाणूनही तिचा त्याग करतात आणि फक्त ज्ञानासाठी श्रम करतात, ते मूर्ख घरातील कामधेनू सोडून दुधासाठी रुईचे झाड शोधत असतात. हे गरुडा, ऐक. जे लोक हरीची भक्ती सोडून इतर भजन नाही असा विचार करून मुनिजन हे पुन्हा पुन्हा रामाच्या गुणाचे गान करतात. स्वतः भगवान सांगतात, ज्याप्रमाणे माझी दृढ भक्ती मला वश करून घेते, त्याप्रमाणे योग, ज्ञान, धर्म, स्वाध्याय, तप आणि त्याग हे मला वश करून घेऊ शकत नाहीत. संतांना प्रिय अशा आत्मरूपी मी केवळ श्रद्धायुक्त भक्तीच्या द्वारा वश होऊ शकतो. माझी भक्ती चांडाळ इत्यादींना सुद्धा पवित्र हृदय असणारे असे बनविण्यास समर्थ आहे. याचप्रमाणे श्री भगवानाने गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितले आहे. हे अर्जुना, तू मला जसे पाहिलेस, जसे वेद, तप, ज्ञान, यज्ञ इत्यादींच्या द्वारा सुद्धा मी लोकांच्या दृष्टीस पडत नाही. हे परंतप अर्जुना, अन्यन्य अशा भक्तींच्या द्वारानेच मी अशा प्रकारे पाहिला जाणे, मी तत्वता जाणला जाणे आणि माझ्या ठिकाणी प्रवेश प्राप्त होणे, या तीनही गोष्टी संभवनीय आहेत. कारण ती भक्ती फलस्वरूप आहे. वस्तुतः ही भक्ती फलरूप आहे, ती साधन नव्हे. जी भक्ती ज्ञानाचे साधन मानली जाते ती गौणी भक्ती ही सामान्य उपासना आहे. ती प्रेमरूप भक्ती नव्हे. प्रेमरूप भक्ती ही तर सर्व साधनांचे फल आहे. अभिमानाच्या बाबतीत ईश्वराचा सुद्धा द्वेषभाव असतो आणि दैन्याच्या बाबतीत प्रियभाव असतो. कर्म, ज्ञान आणि योग यांच्या साधनेत असणाऱ्या साधक लोकांना आपल्या बळाचा आणि साधनेचा अभिमान होऊ शकतो. या उलट भगवंतांचे नाम तर दर्पहरण करणारीच असते. वस्तुतः भगवान कुणाचाही द्वेष करीत नाहीत आणि कुणावर प्रेमसुद्धा करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीने सगळे सारखेच आहेत. तो सर्वांचा उद्धार करतो. होय, उद्धाराची साधने मात्र भिन्न भिन्न असतात. उदाहरणार्थ, अभिमानी माणसांचा उद्धार भगवंत त्याला शिक्षा देऊन करतो आणि दीनसेवकाचा उद्धार प्रेमाने त्याच्या गळ्याला मिठी मारून करतो. यामुळेच भगवंताचा क्रोध हा वरासारखा आहे. असे म्हटले गेले आहे की अभिमानी माणसांच्या बाबतीत भगवंत हे द्वेष करणाऱ्यांसारखी लीला करतात आणि दीन माणसांबरोबर प्रेमी माणसाप्रमाणे लीला करतात. यामुळेच दिनांचा बंधू, अशरणांचा शरण आणि कंगालाचे धन इत्यादी त्या भगवंतांची नावे आहेत. खरे सांगायचे तर अभिमानी मनुष्यांच्या बाबतीत सुद्धा त्या भगवंताच्या हृदयात प्रेमच असते. म्हणूनच तर तो भगवंत त्याचा अभिमान नष्ट करतो. इतके झाले तरी सुद्धा शिक्षा करण्यामध्ये भगवंताचा द्वेष दिसतच असतो. तथापि दीन, अभिमानरहित गरिबाला तर तो भगवान आपल्या हृदयाशी धरून ठेवतो. त्याचे क्षुद्र काम करताना सुद्धा तो संकोच करीत नाही. भक्तजन तर स्वाभाविकपणे स्वतःला भगवंताचे सेवक समजतात. ते म्हणतात, हे प्रभो, सर्व साधनाने रहित, सर्वस्वी मायेच्या हाती पराधीन असणाऱ्या, पापाने भरलेल्या आणि दीन अशा मला तर केवळ तूच गती आहेस. ज्या स्थितीत माणसे धन, मान, वैभव इत्यादींच्या अभावाने ग्रस्त होऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्याकुळ होतात, त्या स्थितीच्या अभावाचे नाव दैन्य नाही, तर हे दैन्य म्हणजे मी निरभिमानी स्थिती व अहंकार शून्य स्थिती यांचे नाव आहे. ते मोठ्यात मोठ्या वैभवशाली सम्राटाला सुद्धा भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. या दैन्याचा अर्थ आहे अभिमान आणि कर्तृत्वाचा अहंकार यांचा नाश होऊन जाणे. दैन्य म्हणजे असे समजणे की मी आणि माझे असे काहीही नाही. जे काही आहे ते सर्व भगवानच आहे आणि सर्व काही भगवंताचे आहे. सर्व काही त्या भगवंताची शक्ती आणि प्रेरणा यांच्यामुळे होते. करणारा व करवणारा तो भगवंतच आहे. परंतु भगवंताला प्रिय असणारी ही खरी दीनता ही सहजपणे प्राप्त होत नाही. अभिमानाचे संपूर्ण भूत उतरल्याशिवाय दीनता येत नाही.
वर्ण, जाती, धन, मान, विद्या, साधन, स्वास्थ्य इत्यादींचा अभिमान आणि कर्तेपणाचा अहंकार हे माणसामध्ये अशी दीनता उत्पन्न करून देत नाहीत. वरवर मनुष्य दंभपूर्वक दीन बनतो, भगवंताच्या पुढे स्वतःला दीन म्हणतो, रडण्याचे सोंग करतो, परंतु त्याच्या दीनतेची परीक्षा जेव्हा मोठ्यात मोठ्या सांसारिक पदार्थ आणि साधने यांची प्राप्ती झाल्यावर स्वाभाविकता दीनता जशीच्या तशी राहते, तेव्हाच होते. सर्व लोकांच्या समोर आपल्यापेक्षा हीन स्थितीत असणाऱ्या दुसऱ्या माणसांच्या द्वारा दीन आणि पापी म्हटले जाणे हे जो माणूस केवळ सहन करून घेत नाही, तर उलट ते सत्य समजून तो प्रसन्न होतो आणि प्रभूच्या प्राप्तीसाठी नेहमीच ज्याचे चित्त खिन्न राहत असते, असलेच खिन्न दीन पुरुष भगवंताला प्रिय होतात. खऱ्या भक्तीमध्ये आपला पुरुषार्थ आणि साधनाचा अभिमान हे येऊच शकत नाहीत. म्हणून भक्ती ही श्रेष्ठ होय. त्या भक्तीचे साधन ज्ञानच आहे, असे काही आचार्यांच्या मते आहे. भक्तीमध्ये या अशा ज्ञानाची तर अत्यंत आवश्यकता आहे की मी ज्याची भक्ती करीत आहे तोच सर्वांचा स्वामी, सर्वांचा आधार, सर्वात श्रेष्ठ ईश्वर, जगाती उत्पत्ती, पालन आणि संहार करणारा मायेचा पती, अज, अविनाशी, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वात्मा, निर्गुण, निराकार, निर्विकार, सगुण साकार भगवान आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी काहीही नाही असे ज्ञान आवश्यक आहे. कारण इतके ज्ञानसुद्धा जर नसेल तर श्रद्धा निर्माणच होणार नाही. श्रद्धेशिवाय प्रीती उत्पन्न होणार नाही आणि प्रीतीशिवाय भक्ती दृढ होणार नाही. परंतु यामध्ये अद्वैत ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता असत नाही. केवळ श्रद्धा आणि भाव यामुळेच परमात्म्याची भक्ती प्राप्त होते. गजेंद्र, ध्रुव, शबरी इत्यादींनी भगवंतांच्या केवळ अशाच भक्तीने भगवंताला प्राप्त करून घेतले होते. दुसऱ्या आचार्यांच्या मत आहे की भक्ती आणि ज्ञान हे परस्पर एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. असेही असते. गौणी भक्तीमुळे भगवंताच्या तत्वाचे ज्ञान होते आणि ते तत्व जाणल्यामुळे भगवंताच्या ठिकाणी अत्यंत प्रेम उत्पन्न होते. परंतु केवळ भक्तीवर प्रेम करणारे लोक या मताची पर्वा करीत नाहीत. कारण तेही गोष्ट जाणतात की जेव्हा निर्मल प्रेमस्वरूप अशा भक्तीचा पूर्ण उदय होतो तेव्हा कशाचेही ज्ञान हे स्वतंत्र राहतच नाही. प्रेमी आणि प्रेमास्पद हे दोघे एक होऊन जातात. मग कुणाचे ज्ञान कुणाला होणार? ब्रह्मकुमारांच्या म्हणजेच सनत कुमारांच्या इत्यादी आणि नारद यांच्या मतानुसार भक्ती ही स्वतःच फलरूप आहे. म्हणूनच ही भक्ती साधनही आहे आणि भक्तीचे साध्यही आहे. मूळही तीच आणि फळही तीच. भक्तगण हे भक्तीसाठीच भक्ती करतात, कारण भक्ती ही स्वतः फलरूप आहे. ती कोणत्याही साधनाने मिळत नाही आणि तिच्यापेक्षा कोणतीही अधिक श्रेष्ठ वस्तूही नाही की तिच्या प्राप्तीसाठी ती भक्ती साधन बनेल. राजगृह आणि भोजन इत्यादीमध्ये असेच दिसून येते. पूर्वी सांगितलेल्या या भक्तीची फलरूपता समजण्यासाठी हे उदाहरण आहे. त्यामुळे म्हणजे केवळ जाणून घेतल्यामुळे ज्ञानाने राजा प्रसन्नही होणार नाही आणि भूकही भागणार नाही. केवळ राजमहालाचे वर्णन ऐकल्यामुळे तसेच जाणल्यामुळे काम कार्य होत नाही. राजा धर्मात्मा आहे, शक्तिशाली आहे, प्रजेचे हित इच्छिणारा आहे, रूप आणि गुण यांनी संपन्न आहे, ही गोष्ट सुद्धा जाणून घेतली. परंतु त्यामुळे काय झाले? हे केवळ जाणल्यामुळे राजा थोडाच प्रसन्न होणार. याच प्रकारे असे जाणून घेतले की शिरा गोड असतो, तो तूप व साखर यांनी बनतो, तो फार स्वादिष्ट आहे, परंतु हे जाणल्यामुळे भूक तर भागतच नाही. याचप्रमाणे केवळ शब्दज्ञानामुळे भगवंताची प्रसन्नताही प्राप्त होत नाही आणि आपणाला शांतीसुद्धा मिळत नाही. जरी भगवंताच्या दृष्टीने सर्व जग समान आहे तरी त्याची प्रसन्नता तर भक्तीनेच होते. तो भगवंत स्वतःच सांगतो, मी सर्व भूतांमध्ये सम आहे, मला कोणी द्वेष करण्यास योग्य नाही आणि प्रिय नाही. परंतु जे कोणी मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्यामध्ये आणि मी त्यांच्यामध्ये असतो. म्हणून संसाराच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या माणसांनी भक्तीचेच ग्रहण केले पाहिजे. भक्तीमुळे संसाराचे बंधन तर विनासायास तुटूनच जाते. साक्षात भगवंत त्या मुमुक्षूंना प्रेमास्पद बनवून त्यांचेच बरोबर दिव्य लीला करतो. इतर अन्य मोठमोठ्या साधनांपेक्षा सुद्धा सहजपणे न मिळणारी अशी अतिदुर्लभ मुक्ती ही मागितल्या विनाच बळजबरीने भक्त मुमुक्षकडे येतो. परंतु तो भक्त मुक्तच असतो. मुक्ती निरादर भगती लुभाने. मुक्तीची अपेक्षा करून भक्तीवर लुब्ध असतो. भक्त हा डोळे वर करून सुद्धा मुक्तीच्या दिशेकडे पाहत नाही. अशी सुलभ आणि सर्वांपेक्षा वरची स्थिती असे स्वरूप असणारी भक्ती
सोडून कुणी दुसरे साधन का बरे करावे? श्रद्धाळू आणि बुद्धिमान पुरुषांची केवळ भक्तीच करावयास हवी. पुढील भागात आपण प्रेमरूपी भक्तींची साधने आणि सत्संगाचा महिमा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.